गरिबी श्रीमंती हा तुमच्यासमोर सादर करणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, श्रोते जन प्रश्न करीती, आमुच्या गावी आहे संपत्ती, परी सुख न मिळे लोकांप्रती ऐसे झाले। विकास कार्याचा कुठला, गावी वाद बळावला, धनिक गरिबांचा लागला वर्ग कलह। समाज या दोहो भागी विभागला, ऐकना मानी ऐकला, परस्परांवरून विश्वास गेला उडून यांचा। म्हणजेच श्रोते लोक प्रश्न करतात, आमच्या गावी खूप संपत्ती आहे, पैशांची कमी नाही आहे, परंतु आमच्या गावामध्ये काहीच आम्हाला समाधान मिळत नाही व आमचे समाधानी होत नाही आणि आम्हाला त्यामधून काही विकास होत नाही। गावाच्या विकासाकडे लक्ष जात नाही, कारण श्रीमंती आणि गरिबी या दोन लोकांमध्ये स्पर्धा उमटलेली आहे, स्पर्धा करीत आहे, त्यामुळे गावाच्या विकासाकडे लक्ष जात नाही आहे। समाजाचे दोन भाग विभागले गेले आहेत, त्यामुळे परस्परांवरून लोकांचे विश्वास उडून गेले आहेत। ते म्हणतात, आता काय करावी योजना, कुणाची थोरवी पटवावी जना, ऐसेनी होईन ग्रामरचना सुंदर आमची। जर अशीच गरीब आणि श्रीमंताचे भांडण सुरू राहिले व परस्परांवरून विश्वास उडून गेला तर आमच्या गावाची सुंदर रचना कशी होईल, गाव सुंदर प्रकारे कसे एकमेकांसोबत येतील। ऐका हा प्रश्न महत्त्वाचा, आवश्यकाचे निर्णय याचा, त्यामुळे होईल ग्रामरचना सुंदर आमची। ते म्हणतात, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की ग्रामरचना करण्यासाठी सर्व श्रीमंत आणि गरिबांनी एकत्र यावे। श्रीमंत आणि गरीब आणि श्रीमंताचा वाद गावास करी बरबाद, म्हणून ही दूर करावी व्याध सुंदर आमची जनत्यांची। तर ग्रामगीतेच्या रचनेसाठी श्रीमंतांची आणि गरिबांची व्याध दूर व्हावी यासाठी ग्रामगीतेतून आपल्याला हा मार्गदर्शन मिळत आहे। देवा घरी एकची प्राणी, न भिकारी न श्रीमंती कोणी, ही आहे समाज रचनेची उणी, समाज निर्मिती। देवाच्या घरी एकच प्राणी आहे, भिकारी आणि श्रीमंती यामध्ये भेदभाव नाही। तसेच ही जे आपण गरीब श्रीमंती असे भेदभाव केले आहे ते मानव निर्मित आहे, हे समाजाने निर्मित केली आहे। मूलसिद्धांती भेदची प्रलोभन